ए माझ्या नंदीबाईला, ए माझ्या नंदीबाईला, ए बाळा बाहेर ये बेटा, ए बेटा ये. या माझ्या नंदीबाईला समज तुमचं भविष्य सांगतो, आयुष्य सांगतो, काही टेन्शन नाही साहेब माझं. अरे बापरे 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 बापरे, माझं भाग्य म्हटलं पाहिजे. साक्षात संजय नार्वेकर या ठिकाणी आलेले आहे. साहेब नमस्कार, साहेब नमस्कार. थोडा हात दाखवा साहेब, आता आले तर काय हरकत नाही. संजय 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 नार्वेकर म्हणजे 1 2 3 4. नार्वेवरून जरी तुम्ही आले असलात तरी मूळ तुमचं भारतीय आहे साहेब. नावाप्रमाणे तुमचं कर्तृत्व आहे साहेब. तुम्ही डायरेक्ट इथं बसून सगळे जग बघू शकता साहेब. डायरेक्ट महाभारतातल्या संजयासारखं तुमची वृत्ती आहे साहेब. म्हणून साक्षात परमेश्वरानं तुम्हाला 42 इंची LED चक्षु प्रदान केलेले आहे. दानशूर व्यक्तिमत्व आहे साहेब तुमचं. कधी कोणाला नाही म्हणत नाही साहेब. म्हणजे जे जे ज्याला ज्याला वाटेल ते ते त्याला प्रदान करतात साहेब ते. म्हणूनच त्यांनी बाबूरावला पकडा ह्या त्यांनी डेट देऊन टाकली साहेब. पुढे लोचा झाला रे म्हटलं त्यांनी, पण काही हरकत नाही साहेब. पण असू द्या साहेब, काही प्रॉब्लेम नाही आहे साहेब. म्हणजे महत्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे अभिनय यांची आवड आहे. अभिनय यांचा व्यवसाय जरी असला तरी शेती मात्र यांना खूप आवडते साहेब. शेती पण करतात. कुठे काय शेती कुठे करतात काहीतरी नाही, त्यांच्या हातामध्ये स्पष्ट लिहिलं आहे का धोक्यात येणाऱ्या शेत्या, नुकसानमध्ये येणाऱ्या शेतीवर आधारित त्यांनी एक नाटक केलंय. कुठलं? केळी मेली. खेळी मेळी असं नाव आहे ते नाटकाचं. थोडे तुम्ही हात ताट ठेवा जरा, रेषेमुळे हात थोडा ताट ठेवा, रेषेमुळे थोडा फरक आहे. ते असं केल्यामुळे वेलांटी झाली. काय हरकत नाही बघा तुम्ही असं आहे. पण काही हरकत नाही साहेब, हात तुमचा उत्तम आहे साहेब. ह्या प्लुटोच्या रेषेवरून मला असं दिसतं का तुमचा स्वभाव जरा शीघ्र कोपी आहे साहेब. म्हणून रेचं महत्व तुमच्या आयुष्यामध्ये अधिक आहे साहेब. कसलं? रे रे रे. म्हणून त्यांच्या वाट्याला असे नाटकं पण आलेले आहे. रंगारंगीला रे, आम्ही आलो रे, आयला हो रे, आणि मग लोचा झाला रे. काय हरकत नाही. पण हा रे तुम्ही मला खूप आवडला साहेब. हा रे तुम्ही मराठीत सोडला नाही, डायरेक्ट हिंदीमध्ये पण घेऊन गेलात. त्यामुळे त्यांच्या वाट्याला पिक्चर आलाय हत्यारे. हत्यार एवढंच आहे ते. तुमचे रिपीट गेस्ट चालतात, आमचा एक रे चालत नाही तुम्हाला. काय हरकत नाही साहेब, काय हरकत नाही साहेब. रेषेवरून तुम्हाला दिसतं की खाण्याची तुम्हाला लय आवड आहे. म्हणून तुम्ही फास्ट फूडवर आधारित एक हिंदी चित्रपट केला, आटा पिटा. चित्रपट मराठी आहे, आटा पिटा. मराठी आहे का? मराठीला आटा म्हणजे हिंदीत असेल काय खाद्य. पण काय हरकत नाही, हात तुमचा एकदम उत्तम आहे साहेब. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे साहेब, तुमची उंची जरी कमी असली तरी हात मात्र आभाळाला टेकले आहेत. आणि एवढा असून पाय मात्र तुमच्या जमिनीवर आहेत. 2015 साल तुमच्यासाठी एकदम उत्तम आहे. पण तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही. आरोग्याची थोडीशी फक्त काळजी घ्या साहेब. तुम्ही एक छोटासा उपाय सांगतो, जमलं तर करा साहेब. दररोज 9:30 वाजता वी आर ऑन आता होऊन जाऊ दे हा चित्रपट तुम्ही बघा साहेब. त्याने काय घडेल? त्यांनी ते काही घडणार नाही. पण चित्रपट सुरू झाल्यावर 15 मिनिटात त्यांना झोप लागेल, तेवढंच त्यांना. अरे देवा, लई घाबरला साहेब. काय हरकत नाही, पहिले यांचं बघून घेऊ. तोपर्यंत तुम्ही मनाची तयारी करून ठेवा. संजय जाधव यांचं भविष्य मी काय बघणार आहे साहेब. तुम्ही मोठमोठ्या माणसाचं भविष्य घडवलेलं आहे साहेब. काय हरकत नाही साहेब. पण तुम्हाला सांगतो, हा माणूस आज तुम्हाला इथं दिसतोय, पण लहानपणी या माणसानं लय स्ट्रगल केलेला आहे. वा वा, क्या बात. यांची पेपरची लाईन होती साहेब. पेपर टाकत काय सांगता? हातावरून स्पष्ट दिसते, पेपर टाकत होते. ती लाईन त्यांनी अजूनपर्यंत सोडलेली नाहीये. तो स्वभाव त्यांनी अजूनपर्यंत सोडलेला नाहीये. म्हणजे सतत पेपर मध्ये राहणारा, न्यूज मध्ये राहणारा माणूस आज पण या माणसाला जो भेटन त्याला पहिला प्रश्न विचारतो, क्या खबर बाबा. वा वा, स्पष्ट लिहिलेलं आहे हातावर. हे विश्वची माझे घर असा यांचा एक स्वभाव आहे साहेब. म्हणजे भारतातले सगळे माणसं यांची पितृतुल्य आहे. प्रत्येकाला ते क्या बाबा, कैसा आहे बाबा, किधर से आहे बाबा. पण काय हरकत नाही साहेब, तुमचा हात एकदम चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे साहेब. 2015 साल तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे साहेब. म्हणजे काय आहे, लय लोक तुम्हाला खातीन खाऊन झाल्यावर बेमान होतील, खाऊन झाल्यावर घरचे फाटे मोजतील, असे दोस्त मित्र तुम्हाला लय भेटतील, पण तुमचा काही फरक पडणार नाही साहेब. म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही सगळ्यांसाठी चांगलं करताय, पण तुमच्यावर पाणी पाजायची वेळ तुम्हाला कोणी पाजणार नाही साहेब. पण एवढा असून 2015 मध्ये एक व्यक्ती मात्र तुमच्या पाठीशी उभी राहणार, ते म्हणजे तुमची बहीण साहेब. हा, कोण? त्यांची बहीण सई तामणकर. भाऊ आपल्या बहिणीसाठी काय काय करतो साहेब, काय काय करतो बघा. कोणी पर्स देतो, प्रेझेंट म्हणून मोबाईल देतो, पण हा माणूस सई तामणकरला अख्खा पिक्चर प्रेझेंट. पण काय हरकत नाही, काय
बघा साहेब, लहानपणापासून हात कसा तुमचा एकदम एकदम चळवळीचा हात आहे साहेब. बघा बघा बघा, चळवळीचा हात आहे साहेब. म्हणजे लहानपणचे छोटे छोटे छंद मोठेपणी कसे या व्यवसायामध्ये तब्दील होतात ते हातावर स्पष्ट दिसते साहेब. शाळेमध्ये असताना पोरीकडे बघून अँगल लावण्याची सवय कॅमेरामन बनवलेलं साहेब. तुमच्या हातावरून सगळं स्पष्ट दिसते साहेब, काही हरकत नाही. मला तुमच्या हातावरून स्पष्ट दिसते साहेब का आयुष्यामध्ये तुम्ही कधी परीक्षा दिलेली नाही, पण लोकांची परीक्षा घेण्याची सवय काही तुमची जात नाही साहेब. का? म्हणूनच तर फुबाई फुला तिने जज म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं. परीक्षा घेतात साहेब. वा वा वा, ते फुबाई फू मध्ये बघितलं साहेब तुम्ही. पण एक गोष्ट आहे साहेब, स्वभाव तुमचा दुनियादारीचा असला तरी लोभ काही तुमचा जात नाही साहेब. लोभ काय? लोभ म्हणजे सतत कन्व्हिन्सच्या पैशासाठी ती मागणी कुठे काय? सतत म्हणजे कन्व्हिन्स दो कन्व्हिक्शन का पैसा बॉस. पण साहेब तुमच्यापेक्षा हे बरोबर हुशार निघालं. यानं कधी तुम्हाला कन्व्हिन्सचा पैसा दिला नाही. सगळा पैसा साठून साठून हा नवीन शो उभारला आहे साहेब. तर काही हरकत नाही साहेब. 2015 साल एकदम उत्तम आहे, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. फक्त आपण जसा गाईला दर गुरुवारी चारा टाकतो साहेब, तसा एक छोटासा उपाय सांगतो, तेवढा मात्र करा. म्हणजे तुमच्या आयुष्यात काही टेन्शन येणार नाही. तुम्ही काय दर 2 महिन्यांनी एकदा भारत गणेशपुराला एक पिक्चर ऑफ, म्हणजे कसं दोघांचं पण भलं होईल साहेब, काहीतरी फायदा झाला पाहिजे. काय हरकत नाही. गाईला चारा द्या तसा. दर 2 महिन्यांनी एकदा भारत गणेशपुराला पिक्चर ऑफर करायचा, हरकत नाही. काय तुमचा हात बघू सर, तुमचं नावच मंगेश आहे सर. तुमची रास जरी ऍक्टरची असली तरी वर्ग मात्र तुमचा नवऱ्याचा आहे साहेब. बाहेर जरी तुम्ही डायरेक्टर असले तरी घरात मात्र रोल तुमच्या बायकोच्या हातावरच्या भावऱ्यावरचा आहे साहेब. तुम्ही किती जरी म्हटलं मला डॅन्स येत नाही, मला डॅन्स येत नाही, मला डॅन्स येत नाही, पण घरात मात्र बायकोच्या इशाऱ्यावर कथ्थक करायला पण तुम्ही कथ्थक तुम्ही करता साहेब. तुम्ही तुमच्या नाटकात नेहमी सांगता साहेब, आसामी 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 असं जरी तुम्ही लोकांना सांगत असले साहेब ना, तरी लग्नाची बेडी तुमच्या पायात अडकल्यापासून तुमची गोष्ट तशी गमतीचीच झाली आहे. नास्तिकपणा आहे साहेब तुमचा. देवधर्म कधी मानत नाही साहेब तुम्ही. बघा साहेब, थोडासा देवधर्म करा. नाही तर काय झाले, अतिशय नास्तिक असल्यामुळे देवधर्म मानत असल्यामुळे परमेश्वराने अखंड भागवत सप्ताह यांच्या आयुष्यात मेहनती हात आहे साहेब, अत्यंत मेहनती हात आहे. फार स्ट्रगल करून मेहनत करून तुम्ही या स्टेजला पोहोचलेला आहे साहेब. म्हणून तुम्ही आयुष्यात कधी सिनेमा आणि सिरियल केलेली नाही, फक्त स्टेजवरच रमला साहेब. याबद्दल आमच्या संघटनेतर्फे तुम्हाला सलाम आहे साहेब. आयुष्यात पैशाची जरी काही कमी नसली तरी पैसा मात्र तुमच्या हातातून कधी सुटत नाही साहेब. पैसा फार तुम्ही असा पकडून ठेवता साहेब, एकदम कंजूसपणे मागता. असं करू नका, थोडा थोडा पैसा सोडत चाला साहेब. काय काय कंजूसपणे मागतात? काय म्हणजे काय? अरे व्हॅलेंटाईन डे असा रोमॅन्टिक दिवशी सुद्धा बायकोला बिस्किटचा पुडा देऊन खुश साहेब. तुम्ही काळजी करू नका साहेब. बायको वश मंत्र मी तुम्हाला हा प्रोग्राम झाल्यावर देणार. प्रोग्राम झाला की मला तुम्ही भेटा साहेब. कसला मंत्र? बायको वश मंत्र. त्यानं काय फरक पडेल? तेच, त्यांनी काय फरक पडतो तेच मला बघायचं आहे. 57 वेळा म्हणा काय फरक पडला तर मला पण सांगा. मला पण खूप अडचण चालू आहेत, काय हरकत नाही.